तर आता 4-5 वाजलेत आणि आम्ही लावलेलो 3 अलाराम. कोणाची म्हणजे कोण उठले नाही, कारण तुमका तर माहीत आहे काय हालत झाली, ती झोप पूर्ण झाली नसल्यामुळे सगळं विषय झालो. तर आता आपण चाललो आता रामेश्वर दर्शन घेऊ. मेन जसं रामेश्वर स्वामीनाथन टेम्पल हा त्याचं दर्शन घेऊ चालला. तर त्याच्या आधी सुरुवातीक आपल्याला काय करूचं असता, तर अग्नितीर्थममध्ये आपल्याक आंघोळ करूची आहे. तर ती आंघोळ करूनच आपण पुढे जातला. तर चला हैना आधी निघूया पटापट आणि जाऊया दर्शनासाठी. तर तुम्ही पण हे पूर्ण व्हिडिओ बघा. आता सगळ्यांची तयारी झाली. असेच हे जुने कपडे घातलं कारण हे भिजूचेच आहेत. त्याच्यानंतर टॉवेल वगैरे घेतला आणि अशी आहे की बघा बॅग तयार केलेली आहे. आणि आता आम्ही निघतो. आम्ही स्नान करू जातो. ह्या हॉटेल पण बरं दिसतं ना. तर आता पहिलं जाताना आपण अग्नितीर्थममध्ये म्हणजे समुद्रात आंघोळ करू आणि त्याच्यानंतर 22 कुंडात जाऊचा. आणि 22 कुंडातनं तुम्ही बाहेर आपली तगडी विचारलात ना की तुमकाला जास्त पैसे सांगतात. 25 रुपयाची तिकीट त्याची एका माणसाची. मंदिरांचे गोपुरम बघू शकतास तुम्ही केवढे. हे पण एक गेटच हा. बघूया आता ह्यो खयचो गेट हा तो. हो तर हय अशी मान्यता की पहिला समुद्रात आंघोळ करायची आणि त्याच्यानंतर 22 कुंडात आंघोळ करायची आणि त्याच्यानंतर दर्शन का जायचा. मंदिर साधारण ना संध्याकाळी 8-8:30 वाजेपर्यंत उघडा असतं. त्याचा काय प्रॉब्लेम नाही. तर दिसता तवसर आपण मस्तपैकी समुद्रात आंघोळ करून येऊया. आता आपण अग्नितीर्थमच्या काही पोहोचलाच आहे. आपल्या समुद्रात आंघोळ करूची आणि अकडी बाजूक बघू शकतात जय जय सियाराम असा लिहिलेला. भारी वाटतं. अकडची मंदिरं जी आहेत ना साऊथ साईडची ती भारी असतात. कलरफुल एकदम. ते बघा हे ते आहे ना. आपण आता आंघोळीक जाणार. आता बघू शकतास कितीतरी भाविक आंघोळ करीत असतले. हा बघा अग्नितीर्थम वरती लिहिलेला बघा. आहे ना. चल सर संजय उभो घे. हे बघा हे असे गेट आहेत. हे बघा आता समजून मी पहिले जातो डुबकी लगाऊ. थंड पाणी मिले. आम्ही जाऊन इला. आता हे 2 महापुरुष जातात. ते बघा आता हे दोघे चालले आहेत. जाम थंड पाणी आहे जाम. हे हात दाखवा. निलू आम्ही आंघोळ केलेल्या मस्तपैकी आणि माझ्या मागे जर म्हणजे हे बघा या अकडी ह्या साईड का येऊन तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता. आता आहे ना आम्ही चाललो तिकीट काढू 22 कुंडात. चल तू क्या. होय होय आंघोळ करीत राहायची ना या. एक दोघांमध्ये पास नाही लिलू मग पिऊन घेऊया.
मस्तपैकी अकडे आमचा आंघोळ वगैरे करून डुबकी वगैरे मारला आणि आता आपण तकडी चालला. बावीस कुंडांचा आता तिकीट मिळताना तकडी चालला. आणि सगळे बघा सगळे अकडे आंघोळ वगैरे करतात. आता आपण आतमध्ये तिकीट काढूसाठी जातो. आतमध्ये येईलच ना अकडी तकडी खरी विचारायचं ना 1100 रुपये काय पण सांगतात. एका ही कुंडांची तिकीट 25 रुपये आहे बघा तुम्ही बघू शकतास. हे कसं वाटतं काल पण भादरल्या ना दाढी केला ना ती तीर्थम मध्ये गांधीजींका पण आंघोळ घातल्या शुद्ध होतील म्हणून पापा झालेली म्हणताल. हा 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 एक नंबर बघू शकतास तुम्ही. एक नंबर व्ह्यू तकडे जाऊ जाऊ. कुंडात जाऊया आपण या करू. एक नंबर मित्रांनो. हय येऊ ना तुमची सगळी थकान बिकान काय सकाळपासून दमले ना काय वाटत नाही. आणि असे खूप पिलर आहेत भरपूर आहेत. किती पिलर आहेत ते मलाही माहीत आहे. मी तुमका सांगते नेटवर बघून. चला 22 कुंडात आंघोळ करू. हे हो हे उभं घे. हे खय जातात हो उडवीत मेले. गणपती बाप्पा केस भाऊ हेअरस्टाईल मध्ये त्याची. अरे ह्या सगळं फिरत कशात जाऊ का या. तर चला हत्तीचं आपण दर्शन झालं. आता आपण जाऊया. हे बघा अकडी तकडी सगळ्या फिरत जाऊचा जाम मजा येतात भारी वाटता. फक्त त्या मी सांगितलं त्या हॉटेलला जाऊ नको. हे बघा नको चल आता भिजलीच ना. हा 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 काढ काढ. तीन झाली तीन 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 कुंड झाली. या बघा चौथा कुंड अकडे चालला होता. हे बघा तर मस्तपैकी आम्ही 22 कुंडांमध्ये मस्तपैकी त्या सगळ्या पाणीचा घ्यायचा असता आंघोळ करून इलेले असा. एक्सपिरियन्स कसं होतो. मस्त एक्सपिरियन्स मिळालो सगळ्यांका जबरदस्त. गणपती बाप्पा मोरया. अकडनं एक्झिट. आता आपण जाणार रूमवर परत तयारी वगैरे करून दर्शनासाठी परत येतला. सगळे भिजलाव थंडी करता. नक्की नक्की एकदा विजिट करा. जबरदस्त. पण परत सांगते त्या हॉटेलला जायचं नाही. सीसीटीव्ही कॅमेरा ते बघा बाहेर पडला. हा मस्त एक्सपिरियन्स होतो. मस्त एक्सपिरियन्स होतो. एक नंबर वाटला. बघ नीलू काय बाहेर पडला होते. नाही तर मॅपवर टाकून बघतोय हॉटेलचा. थंडी काय करता. होय 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 इला वाटतं नाही नीलू. ती लाव टेरेसवर ह्या मेन मंदिरा आम्ही आता दर्शनात जातलो आहोत. पण म्हटलं तुमका आधी आपण आहे ना नजारे दाखवूया. हे पूर्ण समुद्र किनारा असा आकडी सी व्ह्यू फुल मिळता. ए ह्या साईड का जाऊ नको. जबरदस्त नाही. चला बघा आता आपण वाजले किती वाजले असतील संध्या 6:30 होऊन गेले. आता आपण जात आहोत दर्शनासाठी आहोत.
मेन दर्शन. तर ता दर्शन घेऊया. आणि हे पण गेलास ना तुम्ही तर पहिला हनुमान स्वामींनीचा आणलेला या शिवलिंग त्याची आपण त्याचं दर्शन केल्यानंतर राम स्वामींनीचा प्रस्थापित केल्याने स्थापित केल्याने तर त्या लिंगाची पण आपण त्या लिंगाचं पण आपण दर्शन घेतो. तर चला बघूया. पैकी दर्शन झाला व्यवस्थित, काय ओढा ताण नाही किंवा काय नाही, मस्त दर्शन झाला आमचा, भारी वाटला. ह्या स्पेशली हा बघू गेला आम्ही कसलो दूर बीर येत होतं, म्हटलं काय करतात नक्की बघूया तरी, भारी वाटला. काय निलो ह्याच्या खाली आग आब मित्रांनो. असं होतो आमचं आजचो दिवस. म्हणजे तुम्ही सकाळी बघितलास मदुराईतला महत्वाचं म्हणजे मेन मंदिर आणि हैसूला रामेश्वर स्वामींचा आता सगळा जी प्रोसेस हा पहिला अग्नितीर्थम त्याच्यानंतर कुंड सगळा तुम्ही व्हिडिओत बघितलास. कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. ओम नमः शिवाय आणि जय श्रीराम लिहू विसरा नको आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि भेटूया आता उद्याचा दिवस. एवढे तुमका पॉईंट आणि एवढे भारी भारी म्हणजे जर तुम्ही रामेश्वरम का येत असता खयचे महत्वाचे पॉईंट करू कोय आणि तुमची फसवणूक कशी होणार नाही ह्या आपल्या आम्ही तुमका व्हिडिओ दाखवतो. त्याच्यामुळे उद्याचा व्हिडिओ पण बघू विसरा नको. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. जय सद्गुरू.